वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात मराठवाड्याचे गांधी म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ सर्वोदय नेते स्वर्गीय डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल यांची 103वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर अग्रवाल यांनी आयुष्यभर गांधीवादी विचार आणि खादी चळवळीचा प्रसार केला। त्यांच्या या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विद्यालयात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 7 जानेवारी रोजी पार पडलेल्या या जयंती सोहळ्याचे अध्यक्षस्थान हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय पंडितराव देशमुख यांनी भूषवले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा मराठवाडा खादी ग्रामोद्योगचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रराव बागल यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट बागल यांनी डॉक्टर अग्रवाल यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी मराठवाड्याच्या सामाजिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला। या सोहळ्याला मुख्याध्यापक पी.जी. शेळके सर, ॲडव्होकेट जयप्रकाश अग्रवाल, उपमुख्याध्यापक आडकिळवाल सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस.व्ही. जाधव मॅडम, पर्यवेक्षक डी.आर. बागल सर, पर्यवेक्षक वायचाल सर आणि शिक्षक गडगळे सर यांच्यासह कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। डॉक्टर अग्रवाल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। गंगाप्रसादजी अग्रवाल हे हैदराबाद मुक्ती संग्रामातले वसमत तालुक्यातले सगळ्या युवकांना घेऊन ते विदर्भामध्ये गेले आणि स्वातंत्र्य सैनिक होते। त्याचबरोबर हैदराबाद मुक्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गांधी विचाराचा फार मोठा परिणाम होता, म्हणून तसेच ते गांधी विचाराचा प्रचार करण्यासाठी सर्वोदयाचं काम करीत होते आणि गांधी विचार हा देशभर ते महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष होते। त्याचबरोबर गांधी विचाराचा अखिल भारतीय जी संस्था आहे सर्व सेवा संघ त्याचेसुद्धा अध्यक्ष होते आणि त्यांनी भूदान चळवळीमध्ये सहभाग घेतला होता, ग्रामदान चळवळीमध्ये सहभाग घेतला होता आणि गांधी विचाराचा प्रचार देशभर त्यांनी केलेला होता। त्यांचं गांधी विचाराचं नेतृत्व हे देशभर होतं, म्हणून देशामधल्या अनेक ठिकाणचे लोक गंगाप्रसादजीला ते गांधी विचाराचे शिष्य पाईक म्हणून समजत होते। म्हणून इथं या वसमत तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे। शेतकऱ्यांचा प्रबोधन केलेलं आहे, त्यानंतर खताची निर्मिती कशी करावी, गाईच्या शिंगातून खत कसा निर्माण करावा, त्यानंतर खड्ड्यातून खत कसा निर्माण करावा आणि आपल्या जमिनीची सुपीकता कशी वाढवावी या संबंधाने सुद्धा ते मार्गदर्शन करत होते। सेंद्रिय शेतीचा प्रचार करीत होते। त्याचबरोबर गाव स्वावलंबी झालं पाहिजे, खेडं स्वावलंबी झालं पाहिजे। जोपर्यंत खेड्याचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही। म्हणून खेड्यामध्ये ग्रामीण उद्योग सुरू झाले पाहिजेत, प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे, कोणीही ग्रामीण भागामध्ये बेरोजगार राहता कामा नये, म्हणून ग्रामीण उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये वाढले पाहिजेत। यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत। म्हणून त्यांनी आयुष्यभर अत्यंत स्वावलंबी जीवन जगले, अत्यंत काटकसरीनं जीवन जगले आणि सातत्यानं शेवटपर्यंत खादीचा वापर त्यांनी केलेला आहे। चरख्यावर सूत विकत होते आणि त्या सुताचं कापड तयार करून ते कापड ते आपल्या स्वतःच्या अंगावर वापरत होते। म्हणून गांधी विचार गांधीचे खरे शिष्य होते, म्हणून त्यांना मराठवाड्याचे गांधी असं म्हणतात। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।